हॅलो पॅरेंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज SISCची CETची ॲन्सर की पब्लिश झालेली आहे. तर आपण आज त्याचे ॲन्सर बघूया की काय काय दिलेले आहेत तर त्यांनी. तर पहिला क्वेश्चन, विथ रेफरन्स टू सेंट्रल बँक डिजिटल करन्सीज कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. First, they are universally built on blockchain technology to ensure transparency. They can facilitate cross-border transaction without relying on traditional systems like SWIFT. आणि थर्ड आहे, चायना वॉज द फर्स्ट कंट्री टू ऑफिशियली लॉन्च CBDC. तर आपल्याला माहिती आहे की चायना तर फर्स्ट कंट्री नाही आहे, ती होती बहामास, ज्यांनी $100 ऑफिशियली लॉन्च केले ॲज अ CBDC इन 2020. तर तिसरं जर ऑप्शन कट केलं आपण तर आपल्याला ए आणि सी हे दोन ऑप्शन उरतात. तर आणि फर्स्ट स्टेटमेंट पण हे चुकीचं आहे, तर उरलं 2 ओनली, म्हणजेच ए ॲन्सर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रेफरन्स टू इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया. तर IBBI ही स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि ती सेटअप केलेली आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सनी, त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट तर बरोबर आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंटमध्ये लिहिलं आहे, द बोर्ड कवर्स ओनली कंपनीज अँड पार्टनरशिप फर्म्स. तर ते बोर्ड कंपनीज आणि पार्टनरशिप फर्म्स तर कवर करतेच, पण त्यासोबतच इंडिव्हिज्युअलला पण कवर करत असते. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट हे इनकरेक्ट झालेलं आहे. द बोर्ड कॅन एक्सरसाइज द पॉवर्स वेस्टेड इन द सिव्हिल कोड फॉर एन्फोर्सिंग अँड समनिंग द अटेंडन्स ऑफ पर्सन्स. तर थर्ड स्टेटमेंट बरोबर आहे आणि म्हणजे याचा आन्सर आहे 1 and 3 ओनली. Which among the following was the single biggest atom of import to the Vijayanagar Empire? तर याचा आन्सर आहे हॉर्सेस, जे आपण मिलिटरी पर्पजसाठी इम्पोर्ट करत होते विजयनगर एम्पायरमध्ये. फोर्थ क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग इजंट अ बुद्धिस्ट टेक्स्ट. तर याचा आन्सर आहे परिशिष्ट परवान. कारण परिशिष्ट परवान हे संस्कृत महाकाव्य आहे बाय हेमचंद्र आणि यामध्ये हिस्ट्री ऑफ जैन टीचर्स लिहिलेली आहे. त्याच्यामुळं आपला आन्सर येणार सी. त्यानंतर फिफ्थ, व्हॉट डज द टर्म ॲग्री GDP डिफ्लेटर मेजर. तर आपल्याला माहिती आहे GDP डिफ्लेटर काय असतं, नॉमिनल GDP अपॉन रिअल GDP. त्याच्यामध्ये आपण काय मेजर करतो, तर प्राईस लेवल कशा चेंज होतात विथ रेफरन्स टू इयर्स. तर आपण लॉजिकली जर विचार केला तर ॲग्री GDP डिफ्लेटर पण काय असणार आहे, चेंजेस इन प्राईस लेवल असणार आहे विथ रिस्पेक्ट टू ॲग्री आउटपुट. तर याचा आन्सर येणार सी. त्यानंतर सिक्स क्वेश्चन, GI टॅग ऑफ बासमती राईस इज हेल्ड बाय. याचा आन्सर मल्टिपल इंडियन स्टेट. त्यानंतर सेवन्थ क्वेश्चन, इन कंटेक्स्ट ऑफ इंडियन पार्लमेंट द एलिजिबिलिटी ऑफ मेंबर्स ऑफ पार्टिसिपेट इन द इलेक्शन अँड रिमूव्हल प्रोसेस ऑफ की कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन्स वारीज based on their membership status. Mr. X is a nominated member of Rajya Sabha. Miss Y is a directly elected member of the Lok Sabha. Mr. Z is an indirectly elected member of the Rajya Sabha. तर आपल्याला यांनी विचारले आहे की यापैकी कोण इलिजिबल असणार आहे कशासाठी, तर इलेक्शन प्रोसेसमध्ये वोट करण्यासाठी. तर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या इलेक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की नॉमिनेटेड म्हणजे बोथ द मेंबर ऑफ राज्यसभा अँड लोकसभा असतात. ते नॉमिनेटेड असो किंवा डायरेक्टली इलेक्टेड असो किंवा इनडायरेक्टली इलेक्टेड असो. त्याच्यामुळे XYZ हे तिन्ही ऑप्शन येणार आहे ए साठी. त्याच्यानंतर प्रेसिडेंट ऑफ इंडिया आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये फक्त इलेक्टेड मेंबर्स असतात, लोकसभाचे आणि राज्यसभाचे. त्याच्यामुळे त्याचा आन्सर येणार आहे वाय आणि झेड फॉर बी. आणि स्पीकर ऑफ द लोकसभा याच्यासाठी येणार आहे फक्त वाय, कारण डायरेक्टली इलेक्टेड मेंबर ऑफ द लोकसभा हेच स्पीकरला इलेक्ट करतात. त्याच्यामुळे आपलं आन्सर, पण यामध्ये एकही आन्सर करेक्ट नाही दिलं आहे त्यांनी. तसं तर CET वाल्यांनी बी आन्सर दिलेला आहे, बी ऑप्शन, पण माझ्यानुसार यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे ते दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण याला चॅलेंज करू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 आहे, विच ऑफ द फॉलोइंग अकाउंटेड फॉर द लार्जेस्ट शेअर ऑफ गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर इन 2024 and 25.
तर याचा आन्सर आहे इंटरेस्ट पेमेंट. 9th, in the context of medieval administration, what does the term fawazil refers to? तर याचा आन्सर आहे सरप्लस रेव्हेन्यू इन द ट्रेजरी आफ्टर मीटिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. त्यानंतर 10 नंबर क्वेश्चन, विथ रेफरन्स टू बन्नी ग्रासलँड कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. It is the largest tracts of arid grassland in Kutch district. Narayan Sarovar Sanctuary is located near to the Banni grassland. It is home to the Maldari tribes. तर हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणून याचा आन्सर आहे ऑल 3 आर करेक्ट. Which of the following statements are correct about gold monetization scheme? First, its objective to reduce gold imports and current account deficit by monetizing household and institutional gold. तर फर्स्ट स्टेटमेंटही बरोबर आहे आणि सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे, कारण मिनिमम डिपॉझिट इज 10 grams ऑफ गोल्ड अँड देअर इज नो अपर लिमिट फॉर डिपॉझिटिंग गोल्ड. तर याचा आन्सर बोथ 1 and 2. त्यानंतर 12th क्वेश्चन, तर ऑपरेशन स्पायडर वेब हे कोणत्या कंट्रीने डेव्हलप केले आहे? तर याचा आन्सर आहे युक्रेन. त्यानंतर 13th क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इनिशिएटिव्स अलायन्स विथ इंडियाज एफर्ट्स टुवर्ड्स डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर इन ॲग्रिकल्चर? त्याचा आन्सर आहे फॅसिलिटिंग, ऑप्शन नंबर बी, फॅसिलिटिंग द कव्हरेज ऑफ फार्मर्स अँड देअर लँड्स थ्रू डिजिटल प्लॅटफॉर्म्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14, विच गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह वॉज इंट्रोड्यूस्ड टू प्रमोट कार्बन ट्रेडिंग अँड रिड्यूस इमिशन्स? सर तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, नॅशनल इमिशन ट्रेडिंग स्कीम. क्वेश्चन नंबर 15, विच ऑफ द फॉलोइंग पेयर इज करेक्टली मॅच? गणेश दामोदर सावरकर, नवजवान भारत सभा, तर आपल्याला माहिती आहे की यांनी अभिनव भारत सभा केलेली होती, त्याच्यामुळे हे तर चुकीचं आहे. त्याच्यानंतर भूपेंद्रनाथ दत्ता यांनी अभिनव भारत समाज ठेवला आहे, तर लिहिला आहे, तर हे काय केलं आहे, यांनी एक्सचेंज केलेलं आहे, त्याच्यामुळे ए आणि डी ह्या तर कटला. तर यांनी आन्सर दिला आहे सरदार अजित सिंग, हे भारत माता सोसायटीचे. तर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. Question number 16. With reference to the provisions for Hindi language under the Constitution of India, consider the following statement. First, it is the duty of Union to promote and develop Hindi language so that it may serve as a medium of expression for all the elements of the composite culture of India. The पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. It is the duty of Union to enrich Hindi language by assimilating forms and expression used in Hindustani language, हे पण बरोबर आहे. त्यानंतर प्रेसिडेंट शॅल कॉन्स्टिट्यूट अ कमिशन ऑन ऑफिशियल लँग्वेज टू रेकमेंड मेजर्स फॉर प्रमोटिंग हिंदी अँड रेस्ट्रिक्टिंग इंग्लिश ॲज ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन. तर हे पण बरोबर आहे, त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ऑल 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू ब्लड ग्रुप्स. फर्स्ट स्टेटमेंट इज ओ निगेटिव्ह इज अ युनिव्हर्सल डोनर ग्रुप. तर हे स्टेटमेंट तर बरोबर आहे, कारण ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर असतो. त्यानंतर ए बी निगेटिव्ह इज अ युनिव्हर्सल रिसेप्टर ग्रुप. तर हे चुकीचं आहे, कारण ए बी पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल रिसेप्टर आहे, पण ए बी निगेटिव्ह हा नाही आहे. हा फक्त निगेटिव्ह ग्रुपवाल्यांचेच ब्लड ग्रुप घेऊ शकतो, म्हणजे जसं ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह यांचेच ब्लड घेऊ शकतो. त्याच्यामुळं सेकंड स्टेटमेंट इनकरेक्ट आहे आणि फर्स्ट स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन 18, विच टेक्नॉलॉजी वॉज प्रमोटेड फॉर सिक्युअर डिजिटल ट्रान्झॅक्शन? याचा आन्सर आहे ब्लॉकचेन. ऑप्शन ए इज करेक्ट. त्याच्यानंतर विथ रेफरन्स टू द वैदिक पिरियड, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द कॉन्सेप्ट ऑफ गोत्रा इज करेक्ट? याचा आन्सर आहे सी, गोत्रा सिग्निफाईज अ लिनिएज और क्लॅन डिसेंडिंग फ्रॉम अ कॉमन मेल ॲन्सेस्टर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20, ऑन अ स्पेसिफिक डे देअर आर 360 मेंबर्स प्रेझेंट इन द लोकसभा ड्युरिंग द वोटिंग. आउट ऑफ द टोटल 543 सीट्स इन द लोकसभा, 23 सीट्स आर वॅकंट. इन दिस कॉन्टेक्स्ट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे 543 पैकी 23 तर आहेच नाही, वॅकंटच आहे. त्याच्यामुळे म्हणजे समजा की 520 सीट्स ह्या इलेक्टेड आहे आणि 360 मेंबर्स प्रेझेंट आहे. तर अ रिझोल्युशन टू रिमूव्ह द स्पीकर ऑफ द हाऊस कॅन बी पास विथ द सपोर्ट ऑफ मिनिमम ऑफ 261 मेंबर्स. तर आपल्याला माहिती आहे, जर स्पीकरला रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे, मेजॉरिटी पाहिजे ऑफ दॅट हाऊस. म्हणजे जेव्हा आपल्याला इफेक्टिव्ह मेजॉरिटी पाहिजे, तर 520 सीट
ते इलेक्टेड आहे. तर आपण जर त्याचे मेजॉरिटी काढतो म्हटलं ते काय येणार आहे 261. तर हे ॲन्सर म्हणजे ऑप्शन ए तर करेक्ट आहे. त्यानंतर स्टेटमेंट 2 बघू आपण. अ बिल अमेंडिंग सर्टन प्रोव्हिजन्स ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951 कॅन बी पास विथ द सपोर्ट ऑफ मिनिमम ऑफ 272 मेंबर्स. तर आपल्याला माहिती आहे जेव्हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टला अमेंड करायच्या वेळेस आपल्याला सिम्पल मेजॉरिटी पाहिजे असते. सिम्पल मेजॉरिटी म्हणजे त्या दिवशी जेवढे पण मेंबर प्रेझेंट असेल त्याच्यापैकी मेजॉरिटी पाहिजे. इथे 360 आहे म्हणजे आपल्याला 181 मेंबर्स पाहिजे होते. मिनिमम 181 मेंबर्स पाहिजे. इथे चुकीचं दिलं आहे 272 दिले आहे म्हणजे हे स्टेटमेंट 2 चुकीचं आहे. कन्सिडर द फॉल. तर याचा आन्सर काय येणार फक्त 1 ओनली. Consider the following diseases: malaria, tuberculosis, cholera, and plague. Which of the following diseases is caused by bacteria? तर बॅक्टेरियामुळे कॉज होणारे डिसीजेस आहे ट्युबरक्युलोसिस, कॉलरा आणि प्लेग. Consider the following statement. Statement 1. India's total forest and tree cover has increased in the last decade, making the current forest cover 29%. तर याचा आन्सर आहे हे चुकीचं आहे. कारण आपला जो टोटल फॉरेस्ट कवर आणि ट्री कवर आहे तो 25.17% आहे. त्याच्यामुळे स्टेटमेंट 1 हे चुकीचं होणार. आणि स्टेटमेंट 2, अ सिग्निफिकंट पोर्शन ऑफ दिस इन्क्रीज इन टोटल फॉरेस्ट अँड ट्री कवर इज ॲट्रिब्युटेड टू द प्लांटेशन, हे बरोबर आहे. त्याच्यामुळे याचा करेक्ट आन्सर काय येणार ऑप्शन नंबर डी. स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट. त्याच्यानंतर 23. The Pratibimb model launched by the Union Home Ministry primarily focus on which type of crime? That's answer आहे option number A, cyber crime. Question number 24. Which of the following support the theory of plate tectonics? First statement, distribution of earthquake and volcanoes along plate boundaries. हे बरोबर आहे. मॅग्नेटिक अनोमलीज ऑन द ओशन फ्लोअर, हे पण बरोबर आहे. आणि थर्ड, एक्झिस्टन्स ऑफ डीप ओशियन ट्रेंचेस नियर कॉन्टिनेंटल मार्जिन्स, हे पण बरोबर आहे. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. द आयडियोलॉजिकल लिमिटेशन ऑफ द यंग बेंगॉल मुवमेंट वॉज इट्स. तर ऑप्शन नंबर बी हे याचा करेक्ट आन्सर आहे. फेल्युअर टू कनेक्ट विथ द ग्रासरूट कल्चरल ट्रॅडिशन्स. त्यानंतर क्वेश्चन 26. Which of the following best describes the primary objective of Project Nexus which India joined in 2024? तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, इंटरलिंकिंग डोमेस्टिक इन्स्टंट पेमेंट सिस्टीम टू एनेबल अ फास्टर, चिपर अँड मोर ॲक्सेसिबल क्रॉस बॉर्डर पेमेंट्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27. Question number 27. Who among the following organized the defense in the trial of the INA officers Captain P.K. Sehgal, Captain Shahnawaz Khan and Captain G.S. Dhillon? याचा आन्सर आहे ए, भुलाबाई देसाई. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28. कन्सिडर द फॉलोइंग कंट्रीज: ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, युनायटेड किंगडम, इंडिया अँड USA. How many of the countries mentioned above are a part of the Comprehensive and Progressive Agreement for the Trans-Pacific Partnership CPTPP? तर आपल्याला माहिती आहे कॉम्प्रेसिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह अग्रीमेंट फॉर द ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिपमध्ये एकूण 12 मेंबर्स होते. तर त्या 12 मेंबर्स कोणते कोणते होते? ऑस्ट्रेलिया, त्यानंतर सिंगापूर, ब्रुनेई, कॅनडा, जपान आणि UK. त्याचबरोबर चिली, मलेशिया, मेक्सिको, पेरू, न्यूझीलंड आणि व्हिएतनाम, हे असे 12 कंट्रीज मेंबर आहे. तर यामध्ये आपल्याला फक्त 4च मेंबर्स दिसतात. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर येणार आपला बी, ओनली 4. क्वेश्चन नंबर 29. विच ऑफ द फॉलोइंग इज इस्रोज lead center is responsible for the design and development of launch vehicle technology? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम.
कारण सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा इथे लॉन्च बेस इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले जाते. त्याच्यानंतर यू आर राव सॅटेलाईट सेंटर बेंगळुरू इथे सॅटेलाईट बिल्ड केलेले जातात. आणि स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद इथे डिझाईन डेव्हलपमेंट ऑफ स्पेस अँड स्पेस इन्स्ट्रुमेंट्स, पेलोड्स आणि रिलेटेड सिस्टीम डेव्हलप केले जातात. Next question number 30. Which of the following hormones is released by the body in response to stress? A. Cortisol, B. Insulin, C. Dopamine and D. Serotonin. तर याचा आन्सरला A. Cortisol. त्यानंतर 31. With reference to the application of the radio frequency identification technology, consider the following. First statement is detection of counterfeit produces हे तर बरोबर आहेत products. त्यानंतर automatic train protection system. Third, send an encrypted message over the internet. And fourth, monitoring toll payments on highways. How many of the above are possible applications of RFID टेक्नॉलॉजी? तर माझ्यानुसार तर चारही स्टेटमेंट हे करेक्ट असायला पाहिजे, पण त्यांनी आपल्याला ओनली 3 हे ऑप्शन करेक्ट दिलेलं आहे. तर आपण त्याला चॅलेंज करू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32. अंडर आर्टिकल 22 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया with the exception of certain provisions stated therein, what is the maximum period for detention of person under a preventive detention? तर याचा आन्सर आहे 3 months. That is option number B is correct. Question number 33. How many of the following languages are part of the 8th schedule of the Constitution of India? तर 8th शेड्यूलमध्ये 22 लँग्वेजेस दिलेले आहे आपल्याला. तर आणि ह्या चारही जे लँग्वेज आहे मैथिली, बोडो, डोंगरी आणि मणिपुरी, ह्या चारही लँग्वेजेस 8th शेड्यूलमध्ये लिहिलेले आहे. तर ऑप्शन नंबर डी ऑल 4 आर करेक्ट हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 34. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. First, Parliament is empowered to enact laws determining the number of seats in the Lok Sabha as well as state legislative assemblies. हे तर करेक्ट आहे. त्याच्यानंतर the number of seats in the Lok Sabha is currently fixed on the basis of the 1971 census. हे पण करेक्ट आहे. त्यानंतर number of seats in the state legislative assemblies is currently fixed on the basis of the 2001 census. तर थर्ड स्टेटमेंट हे इनकरेक्ट आहे. त्याच्यामुळे आपला करेक्ट आन्सर येणार ए ऑप्शन ए 1 and 2 ओनली. त्यानंतर कन्सिडर द फॉलोइंग कंट्रीज. इंडिया, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम. द मेकॉंग रिव्हर फ्लोज थ्रू हाऊ मेनी ऑफ दी अबोव कंट्रीज. तर आपल्याला माहिती आहे मेकॉंग रिव्हर हे दिलेल्या ऑप्शनपैकी या 5ही कंट्रीजमधून फ्लो करते आणि एक आहे ती म्हणजे चायना, जिथून ती उगम पावते. त्याच्यामुळे याचा आन्सर येणार आहे ओनली 5. द हायेस्ट पीक इन द वेस्टर्न घाट इज, आपल्या सर्वांना माहितीच आहे ही गोष्ट. तर ही आहे ऑप्शन ए अन्नाईमुडी. विच ऑफ द फॉलोइंग पासेस कनेक्ट्स सिक्कीम विथ द तिब्बेट. तर सिक्कीमला तिब्बेटशी कनेक्ट करणारी एक पास कोणती आहे तर ती आहे नथुला. त्याच्यामुळे ऑप्शन ए इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 38. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द राईट टू वोट अँड द राईट टू गेट इलेक्टेड इन इंडिया. First statement, an under trial prisoner cannot vote but can contest election. A person under preventive detention can vote but cannot contest election. त्यानंतर third statement, a convicted person on a bail can neither vote nor contest election. त्याच्यामध्ये फक्त ओनली 1 करेक्ट आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए ओनली 1 करेक्ट इज द आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 39. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. टेम्परेचर इन्व्हर्जन ऑकर्स व्हेन अ लेयर ऑफ वार्म एअर ट्रॅप्स कूलर एअर नियर द सरफेस. तर स्टेटमेंट 1 तर करेक्ट आहे. त्यानंतर स्टेटमेंट 2, इन्व्हर्जन कंडिशन्स कॅन लीड टू एअर पोल्युशन बिंग ट्रॅप नियर द ग्राउंड. तर हे पण बरोबर आहे. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट, टेम्परेचर इन्व्हर्जन इज अ कॉमन फीचर इन द इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट. तर थर्ड स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण टेम्परेचर इन्व्हर्जन हे हाय अल्टिट्यूडवर होत असतात, हाय लॅटिट्यूडवर होत असतात. त्याच्यामुळे थर्ड
थर्ड स्टेटमेंट जे असणार ते रॉंग असणार आणि आपला ऑप्शन नंबर ए 1 and 2 ओनली इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40. विच ऑफ द फॉलोइंग आर इन्वॉल्ड इन द अपॉइंटमेंट ऑफ मेंबर्स ऑफ द सेंट्रल विजिलन्स कमिशन. तर यामध्ये कोण कोण इन्वॉल्व असतात, तर प्राईम मिनिस्टर, युनियन मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स, नंतर लीडर ऑफ द अपोजिशन इन द लोकसभा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया नसतात. तर आपलं करेक्ट आन्सर असणार 1, 3 and 4 ओनली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 41. ट्रॉपिकल सायक्लॉन्स आर रेअरली फॉर्म नियर द इक्वेटर. आपल्याला माहिती आहे हे तर करेक्ट आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट 2, द कोरिओलिस फोर्स इज वीक नियर द इक्वेटर. हे पण बरोबर आहे. तर आणि कोरिओलिस फोर्स वीक असतात म्हणूनच ट्रॉपिकल सायक्लॉन्स आपल्याला रेअरली ऑब्झर्व होतात इक्वेटरवर. त्यामुळे ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आन्सर असणार, की स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 हे दोन्ही करेक्ट आहे आणि स्टेटमेंट 2 हा एक्सप्लेन करत आहे स्टेटमेंट 1ला. तर ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. त्यानंतर 42 क्वेश्चन नंबर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑर करेक्ट रिगार्डिंग द प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. तर श्रमयोगी मानधन योजनेमध्ये आपल्याला दिलं आहे की it is a voluntary and contributory pension scheme for the unorganized workers to ensure old age protection. हे तर स्टेटमेंट बरोबर आहे. आणि दुसरं आहे, इट गॅरंटीज अ मिनिमम अश्युअर्ड पेन्शन ऑफ ₹5,000. नाही, 5,000 नाही, इथे 3,000 पाहिजे होतं. त्याच्यामुळं हे स्टेटमेंट 2 इनकरेक्ट आहे. आणि स्टेटमेंट नंबर 3, द स्पाउस इज एंटायटल्ड टू द सेम अमाऊंट ऑफ पेन्शन ॲज अ फॅमिली पेन्शन आफ्टर द सबस्क्रायबर्स डेथ. तर थर्ड ऑप्शन याच्यासाठी इनकरेक्ट आहे, कारण ते सेम अमाऊंट नाही देत त्याला फॅमिलीवाल्यांना. त्याच्या फक्त 50% अमाऊंट देते ॲज अ पेन्शन म्हणून. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 ओनली हे करेक्ट असणार. क्वेश्चन नंबर 43. Consider the following statement regarding BRICS. The 16th BRICS Summit held in October 2024 focused on strengthening multilateralism for just global development and security. फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड, ॲज ऑफ जानेवारी 2025 ब्रिक्स comprises 10 members countries including Indonesia, which joined as a full member in early 2025. सेकंड स्टेटमेंट पण करेक्ट आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 44. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट अबाउट भारत जेन AI. तर फर्स्ट स्टेटमेंट, भारत जेन इज अ मल्टीमोडल लार्ज लँग्वेज मॉडेल दॅट सपोर्ट्स टेक्स्ट, स्पीच अँड इमेज बेस्ड AI आउटपुट्स. हे बरोबर आहे. त्यानंतर इट इज फंडेड अंडर द नॅशनल मिशन ऑन इंटरडिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टम. Second statement is also correct. Then third, it aligns with India's decade vision for tech-driven inclusive growth. Third statement is also correct. Then so its answer is all of the above. Question number 45. Which of the following statements are true regarding Samagra Shiksha Abhiyan? तर first statement, SSA is centrally sponsored umbrella scheme aimed at the integrated school education from preschool to class 12. Statement 1 is correct. Then statement number 2, it was launched in 2018 by merging 3 schemes: Sarva Shiksha Abhiyan, Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyan and Teacher Education. This is also correct. Then third, the SSA is implemented by Ministry of Education. हे पण करेक्ट आहे. त्याच्यामुळे आन्सर येणार आहे ऑल ऑफ दी अबव. त्यानंतर 46, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द पॅरिस 2024 समर Olympics. The Paris 2024 Olympics marked the third time the city of Paris hosted the Summer Games following previous edition in 1900 and 1924. This statement is correct. Then second, breakdancing made its Olympic debut as a new sport at the Paris 2024 Games. The second statement पण correct आहे. आणि India's medal tally at the Paris 2024 Olympics included 1 gold medal, making it one of the India's best performances in terms of gold medals. तर हे थर्ड स्टेटमेंट जे आहे ते इनकरेक्ट आहे. त्यामुळं आपलं करेक्ट आन्सर येणार आहे 1 and 2 ओनली, ऑप्शन ए.
Question number 47. Which among the following is or are greenhouse gases? First is methane, second nitrous oxide, third is water vapor, and fourth is sulfur dioxide. तर मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि वॉटर वेपर हे तिन्ही ग्रीन हाऊस गॅसेस आहे. पण सल्फर डायऑक्साईड हे ग्रीन हाऊस गॅस नाही आहे. ते ग्रीन हाऊस गॅस आहे पण ते डायरेक्ट ग्रीन हाऊस गॅस नाही, ते इनडायरेक्ट ग्रीन हाऊस गॅस आहे. तर मिथेन, नायट्रस ऑक्साईड, वॉटर वेपर आणि CO2 हे 4 डायरेक्ट ग्रीन हाऊस गॅसेस आहे. तर इथं आपल्या ऑप्शन 1, 2 अँड 3 ओनली हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्यानंतर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द पेनिन्सुलर प्लॅटो. First, it is composed mainly of igneous metamorphic rocks. Second, the plateau is older than the Himalayan mountain system. हे पण बरोबर आहे. It has undergone multiple phases of uplift and erosion. हे पण बरोबर आहे. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. तर ऑप्शन नंबर डी 1, 2, 3 ऑल आर करेक्ट. Which of the following agencies publishes the Living Planet Report? The Living Planet Report हे पब्लिश करते WWF. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. Which of the following best describes carbon neutrality? कार्बन न्यूट्रलिटी आपण कशी डिस्क्राईब करू शकतो? तर ऑप्शन नंबर ए युझिंग ओनली रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी. हे तर नाही होऊ शकत, कारण फक्त रिन्युएबल सोर्सेसचा जर वापर करून आपण कार्बन न्यूट्रलिटी अचीव नाही करू शकणार. त्यानंतर नॉट इमिटिंग एनी कार्बन डायऑक्साईड ॲट ऑल, हे तर शक्यच नाही, कारण आपण कार्बन डायऑक्साईड इमिटच नाही करणार, हे कसं काय शक्य आहे? त्याच्यामुळे दुसरा ऑप्शन पण कटला. त्यानंतर सी अचिंग अ नेट झिरो कार्बन डायऑक्साईड इमिशन, दिस इज द करेक्ट आन्सर. देन प्लांटिंग ट्रीज टू ॲब्सॉर्ब ऑल कार्बन इमिशन्स, हे आन्सर चुकीचं आहे. त्याच्यामुळे फक्त सी इज द करेक्ट आन्सर. थँक्यू.